नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. MPSCने नुकतेच नवीन शुद्धीपत्रक जारी केले आहे. आता अनेक उमेदवारांना तलाठीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. नेमके काय बदल झाले? अर्ज पुन्हा करता येईल का? आणि शेवटची तारीख कोणती आहे? ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात नवीन शुद्धीपत्रक जारी केलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एक शुद्धीपत्रक जारी केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये एकूण 2,619 एवढी पदांची भरती केली जाणार होती आणि ही जाहिरात 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांची शेवटचा दिनांक हा 31 जुलै 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली होती. ओके. पण त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आपण ज्या गोष्टींची वाट बघत होतो म्हणजे तलाठीची पदं यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. नेमका काय बदल आहे बघूया बरं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तलाठी म्हणजे महसूल व वन विभागाच्या मधील तलाठी ग्राम महसूल अधिकारी गट क ही भरती विद्यार्थी मित्रांनो, आपला विश्वास बसत नाही आहे पण हे खरंच आहे. आता तलाठीची भरती ही MPSC मार्फत होणार आहे आणि यासाठी एकूण किती पदांची भरती होणार आहे मित्रांनो? तलाठीची 1539 एवढी पदं ही MPSC थ्रू भरली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी तलाठीची आवर्जूनपणे वाट बघत होते त्यांच्यासाठी तर लई आनंदाची बातमी आहे. आणि तलाठीसोबत MPSCमध्ये आणखी काही पदं ॲड करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामधील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असेल, त्याच्यामधील वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल यांची 11 पदं आहेत. सहाय्यक अधीक्षक गट क यांची 11 पदं आहेत. त्यानंतर कृषी विभागाची मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांची 254 पदं आहेत. ओके. आणि आता पुन्हा लिपिक टंकलेखकाची पदं ॲड करण्यात आलेली होती. सुरुवातीला जी त्यांनी जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये देखील लिपिक टंकलेखक पदाची भरती होती. आता बघा, पुरवठामध्ये देखील 230 पदांची भरती होणार आहे. आणि अन्न नागरी पुरवठामध्ये 155, आदिवासी विकास विभागामध्ये 69 आणि महसूल विभागामध्ये सुद्धा लिपिक टंकलेखक पदांची भरती होणार आहे, ती म्हणजे 480. नंतर नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये देखील 339 पदांची भरती होणार आहे. तलाठी धरून विद्यार्थी मित्रांनो 3088 पदांची भरती केली जाणार आहे. आणि सुरुवातीची त्यांनी भरती काढली होती त्याच्यामध्ये 2619 म्हणजे 2619 आणि ते खाली 3088 म्हणजे टोटल किती झाले मित्रांनो? बघा इथं खाली दिलेले आहे टोटल. आता महाराष्ट्र लोकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026मध्ये एकूण 5707 पदांची भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत मोठी भरती म्हटली जाईल विद्यार्थी मित्रांनो. गट क ची ही मोठीच भरती राहील, कारण की 5707 पदं म्हणजे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. अभ्यास चांगल्या पद्धतीने करा विद्यार्थी मित्रांनो. रात्रंदिवस लावून टाका आणि तलाठी हे पद नक्की घ्या. आणि आता ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करून द्या, कारण की अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. आता अंतिम दिनांक हा 5 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी तात्काळ अर्ज करून द्या आणि 5 ऑगस्टपूर्वी तुम्ही अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तलाठी. आता बघा, तलाठीची टोटल 1539 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्ही तलाठीचा अभ्यास करा, म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास करा आणि लवकर तलाठी म्हणून रुजू व्हा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.